पूनम आनंदाने तिच्या वाढदिवसाची तयारी करत होती. गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही तिची बहीण आणि जिजू घरी येणार होते. यावेळी तिची बहीण वैशाली गरोदर होती, त्यामुळे ते तिच्या येण्याबद्दल खूप उत्सुक होती. वाढदिवसानंतर तिची बहीण डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरीच राहणार होती, म्हणूनच तिने आपले सर्व सामान सोबत आणले. पूनमने आपल्या बहिणीला पाहताच तिला आनंदाने मिठी मारली. वैशालीला आईवडील आणि बहिणीला भेटून खूप आनंद झाला. वाढदिवसाच्या दिवशी वैशालीचा नवरा आकाश तिथेच राहणार होता. आकाशने पूनमला पाहिल्यावर तो तिच्याकडे पाहतच राहिला. पूर्ण 9 महिन्यानंतर तो तिला पाहत होता. 9 महिन्यापूर्वी तो आपल्या सासू सासऱ्यांना भेटायला आला होता, तेव्हा त्याने पूनमला पाहिले होते. या 9 महिन्यातच पूनमचा लूकमध्ये आणखीन सुधारणा झाली होती. तिचे गोरे शरीर पाहून आकाशची नियत डगमगू लागली. पूनमने चहाचा ट्रे आणून चहाचा कप आकाशला दिला. तेवढ्यात आकाशने चहा घेण्याच्या बहाण्याने तिच्या हाताला विचित्र पद्धतीने स्पर्श केला. तेव्हा पूनमला झटका बसल्यासारखे वाटलं. ती घाबरली आणि आकाशच्या डोळ्यात पाहू लागली. आकाशची नजर बघून तिला जरा अस्वस्थ वाटू लागले. असेही पूनम आधीपासूनच तिच्या जिजूंशी फारशी बोलत नसे. सुरुवातीपासूनच तिला मुलांशी बोलणं फारसं आवडत नसे. तिचे संगोपनच अशा प्रकारे झाले की सुरुवातीपासूनच तिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. बहिणीच्या लग्नानंतर तिच्या जिजूंनी तिला हसवण्याचा, तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण पूनमच्या गंभीर स्वभावासमोर त्याचे सगळे प्रयत्न मातीमोल ठरले होते. खरं तर आकाशला पूनमच्या सौंदर्याने वेड लावले होते. त्याची पत्नी वैशालीसुद्धा खूप सुंदर होती, पण आकाशलाही पूनम अधिक सुंदर वाटू लागली आणि तो नेहमी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. पूनम जसजशी त्याच्यापासून दूर राहायची तशी तशी तिला मिळवण्याची आकाशची इच्छा अधिकच वाढत होती. त्याने मनात ठरवले होते की एक दिवस तो त्याच्या इच्छा नक्की पूर्ण करेन. त्यामुळेच त्याची पत्नी गरोदर राहिल्यापासून तो वेळोवेळी सासरी जात असे आणि या काळात तो आपल्या मेव्हणीलाही खुश करण्याचा प्रयत्न करत असे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ पूनमला समजला आणि तिला वाटले की तिच्या जिजूंनी तिची खूप काळजी आहे. त्यामुळेच तो तिच्यासाठी अनेक प्रकारच्या भेटवस्तू घेऊन येतो. कधी जेवायला घेऊन येतो, तर कधी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला घेऊन जातो. पण या सर्व गोष्टीमागे एकच कारण होतं, ते म्हणजे आकाश आपल्या मेव्हणीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. पूनम तिच्या मैत्रिणीमध्ये तिच्या जिजूंविषयी खूप प्रशंसा करायची. तिच्या आईवडिलांनीही एवढा चांगला जावई मिळाल्याचा खूप आनंद होता, जो रोज घरी येतो आणि त्यांच्यासोबत वेळ घालवतो. पण आकाशची नजर पूनमवर आहे हे त्यांना माहीत नव्हते. यावेळी वाढदिवसाच्या दिवशी सकाळी नाश्ता करून आकाशने त्यांच्या खोलीत जाऊन गुपचूप दारू प्यायली. त्यामुळे त्याला नशा झाली. तेव्हा त्याची नजर पूनमवर पडताच त्याचे भान हरपले. आज पूनमने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. ती खूप सुंदर दिसत होती. आज आकाशला ती एका फुललेल्या ताज्या गुलाबासारखी दिसत होती. तिला पाहून आकाश बेकाबू झाला होता. तो फक्त योग्य संधीचा शोधात होता. आज कसेही करून तो तिला केक खाऊ घालण्याच्या बहाण्याने स्पर्श करणारच होता. पण आतापर्यंत पूनम केक कापण्यासाठी तयार झाली नव्हती, तर घरातील कामात आईला मदत करत होती. काही वेळाने तिच्या आईने तिला हाक मारली आणि म्हणाली, "अरे बेटा, हे बघ, इथले तूप संपले आहे. आपल्याला अजून काही पदार्थ बनवायचे आहेत. म्हणून एक काम कर, स्टोअर रूममधून तुपाचा डबा घेऊन ये." बाहेर बसलेल्या आकाशच्या कानावर हा आवाज पोहोचला. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. पूनमला एकट्यात पकडण्यासाठी यापेक्षा चांगली संधी कधीच मिळणार नाही, असा विचार तो करू लागला. त्यामुळे तोही पूनमच्या मागे स्टोअररूमच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा पूनमला वाटले की जणू कोणीतरी तिच्या मागे चालत आहे. तिने मागे वळून पाहिले तर आकाश एका आडोशाला लपला. थोडा वेळ इकडे तिकडे बघितल्यावर पूनम पुन्हा स्टोअररूमच्या दिशेने जाऊ लागली. आकाशच्या हृदयाचे ठोके
प्रत्येक क्षणी वाढत होते. येणाऱ्या क्षणांचा विचार करत तो उत्साहित होत होता. पूनम स्टोअर रूममध्ये गेल्याबरोबर तिच्या पाठोपाठ आकाशनेही आत जाऊन तिला मागून पकडले. तेव्हा पूनमला पूर्ण धक्काच बसला. आकाशने तिची ओढणी ओढून हात बांधले. तेव्हा घाबरून ती मागे वळली. पुन्हा पूनमला काही समजले तोपर्यंत ती आकाशच्या तावडीत सापडली होती. भीतीने तिचे हृदय जोरात धडधडू लागले. आकाश तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा पूनम रागाने ओरडली आणि म्हणाली, जिजू काय करताय हे? सोडा मला. खूप वेदना होत आहे. जर हे सर्व माझ्या बहिणीला कळाले तर काय होईल? यावर आकाश निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला, तुझ्या बहिणीला कळले तरी ती माझे काही बिघडू शकत नाही. अंग इथे तर एकट्या महिलेला सोडण्याचे धाडस होत नाही. मग ती तर आई होणार आहे. पूनम, मला तू खूप आवडतेस. एकदा का तू माझी झालीस तर मग मी तुझे आयुष्य खूप रंगीन बनवेन. आकाशच्या तावडीतून ती कशी सुटू शकेल हे पूनमला समजत नव्हते. हिम्मत एकवटून पूनमने त्याला त्याच्या गुडघ्यामध्ये जोरात लाथ मारली. त्यामुळे तो वेदनेने ओरडू लागला. तेव्हा पूनमला तिथून पळून जाण्याची संधी मिळाली होती. ती पटकून तिथून बाहेर निघून गेली आणि ती तिच्या वडिलांना जाऊन धडकली आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाली, पप्पा ते जिजू. आपल्या मुलीची ती अवस्था पाहून तिच्या वडिलांना आता दुसरं काही ऐकण्याची गरज उरली नाही. रागाच्या भरात ते स्टोअर रूममध्ये पोहोचले तेव्हा आकाश जमिनीवर आडवा पडला होता. पप्पांनी जिजूंना रागाने मारायला सुरुवात केली. असे काही घडेल अशी आकाशला अपेक्षा नव्हती. मेहुणीला बळजबरीने मिळून घेईन आणि बदनामीच्या भीतीने त्याची मेहुणी शांत बसेल असा तो विचार करत होता. पण इथे तर सगळं उलट घडलं. दिनकर रावांनी लगेचच पोलिसांनी बोलावले. असे केल्याने आपल्या मोठ्या मुलीचे घर उद्ध्वस्त होईल याची त्यांना चिंता नव्हती. कारण त्यांना आता आपल्या मुलीला अशा वाईट व्यक्तीसोबत राहू द्यायचे नव्हते. वैशालीला जेव्हा हा सर्व प्रकार कळला तेव्हा तिलाही तिचा नवरा कसा आहे हे जाणून धक्काच बसला. पण तरीही ती वडिलांना म्हणाली की पप्पा, मला खात्री द्या की या हैवानाला शिक्षा नक्कीच होईल. नाहीतर जर आज त्याने माझ्या बहिणीवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे तर उद्या तो दुसऱ्याही मुलीला आपल्या जाळ्यात अडकवेल. दिनकर रावांना आज आपल्या दोन्ही मुलींचा खूप अभिमान वाटत होता. अशा परिस्थितीतही त्यांच्या मोठ्या मुलीची गुन्हेगाराला शिक्षा व्हावी अशी इच्छा होती. आणि आज धाकट्या मुलीने आपल्या धैर्याने स्वतःची इज्जत वाचवली होती. आकाशला तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याच्या वाईट विचारांमुळे आज त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहिले नव्हते. त्याच्या कुटुंबियांनीही त्यांच्यासोबतच सर्व नाते संपवले होते. कारण त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाची खूप बदनामी झाली होती. वैशालीनेही पतीला घटस्फोट दिला होता. वेळ निघून गेल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. वैशाली आपल्या मुलाच्या संगोपनात व्यस्त होती. तिचे आईवडील तिला साथ देत होते. आता या घटनेला 2 वर्षे उलटून गेल्यावर दिनकरराव वैशालीसाठी नाते शोधू लागले आणि लवकरच त्यांना वैशालीसाठी दिनेश आवडला. दिनेशला एक मुलगी होती आणि त्याची बायको या जगात नव्हती. दिनेश अतिशय साधा आणि सरळ माणूस होता. दिनकरराव वैशालीच्या नात्याबद्दल बोलले आणि त्यांना लवकरच दिनेश आणि वैशालीचे लग्न झाले. आज वैशाली तिचा नवरा आणि 2 मुलांसोबत सुखाने आयुष्य जगत होती. बदनामीच्या भीतीने किंवा संसार वाचवण्यासाठी ती त्यावेळी गप्प राहिली असती आणि जर ती अपराधाला शिक्षा होण्याबद्दल बोलली नसती तर कदाचित ती अजूनही त्याच व्यक्तीसोबत जीवन जगत बसली असती. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.